एक गाव आहे, त्या गावामध्ये एक ब्राह्मण आहे, अरे ज्ञानी आहे, श्रौत स्मार्त कर्म करण्यामध्ये प्रवीण आहे। एके दिवशी सकाळी उठला, कोणाचा तरी सत्यनारायण अभिषेक आहे आणि त्या सत्यनारायणासाठी हा ब्राह्मणदेव स्नान संध्या वगैरे करून कर्मकांड करण्यासाठी निघून गेला। ज्याच्या घरी कर्मकांड करायचं त्याच्या घरी गेला, सत्यनारायणाची पूजा वगैरे केली, पोथी सांगितली। एवढं सगळं करत असताना सकाळचे 9:30-10 वाजले। सत्यनारायणाचा विधी उरकून ब्राह्मणदेव परत फिरले। परत येत असताना ब्राह्मणदेव चालत चालत परत येतात घराकडे। ब्राह्मणदेवांचं लक्ष गेलं, एका घराचा दरवाजा उघडा आहे, त्या दरवाजातून ब्राह्मणदेवाने आतमध्ये पाहिलं। ब्राह्मणदेवाच्या लक्षात आलं, आतमध्ये पाळण्यामध्ये एक छोटंसं मूल, अगदीच 8-10 दिवस ज्याला जन्मून झालेले आहेत असं मूल त्या पाळण्यामध्ये झोपलेलं आहे, झोपीमध्ये आहे, गाढ झोपीमध्ये आहे। आणि गाढ झोपीमध्ये असलेल्या त्या मुलाकडं ब्राह्मणदेवाची नजर गेली। पाळण्याकडे ब्राह्मणदेव पाहतायत। ब्राह्मणदेवाच्या लक्षात आलं, पाळण्यामध्ये लहान मूल झोपलेलं आहे, त्या पाळण्याच्या दोरीवरून एक विषारी काळा असा सर्प त्या पाळण्यातल्या मुलाच्या दिशेने येताना ब्राह्मणदेवाला दिसला। ऐका दादा, ब्राह्मणदेवाच्या काळजाचा ठोका चुकला। ब्राह्मणदेव मनात विचार करतात, आता हा विषारी सर्प पाळण्यामध्ये उतरेल आणि पाळण्यामध्ये उतरल्याच्या नंतर तो जो पाळण्यात झोपलेला लहान मुलगा आहे ना, नुकताच जन्माला आलेला, त्या मुलाला दंश करेल आणि मुलाचा मृत्यू होईल, म्हणून काळजाचा ठोका चुकलेला आहे। अगदी बारकाईनं ब्राह्मणदेव पाहतात, तो विषारी सर्प पाळण्यामध्ये उतरला। 8-10 दिवसाच्या त्या कोवळ्या मुलाला त्या सापानं दंश केला आणि दंश केल्याबरोबर त्या मुलाचा मृत्यू पाळण्यामध्ये झाला। पाळण्यामधून तो जो काळा सर्प आहे ना, पाळण्याच्या दोरीवरून खाली उतरला आणि तो साप दरवाजातून बाहेर यायला लागला। ब्राह्मणदेव पाहतायत, साप आपल्या दिशेने यायला लागलेला आहे, विषारी सर्प आहे, पाळण्यातल्या मुलाला त्या सर्पानं मारलेलं आहे आणि तो सर्प आपल्या दिशेने येतोय। ब्राह्मणदेव भयभीत झाले, थोडंसं पाठीमागं सरकले, येणाऱ्या त्या विषारी सर्पाला रस्ता करून दिला। सर्प सरपटत सरपटत ओट्यावरती आला। ओट्यावरून जो कचरा पडलेला आहे दारात, त्या कचऱ्याच्या दिशेनं तो साप जाऊ लागला। ब्राह्मणदेवाची नजर त्या सापावरती खिळलेली आहे। ब्राह्मणदेव पाहतात, साप त्या कचऱ्याच्या दिशेनं चाललेला आहे। त्या सापानं कचऱ्याच्या ढिगाकडे जात असताना एका उंदराला पाहिलं आणि उंदराला पाहिल्याबरोबर सापानं आपलं रूप बदललं, मांजरीचं रूप घेतलं आणि मांजरीच्या रूपानं त्या उंदरावरती झडप घातली। उंदराला गिळंकृत केलं, उंदराचा प्राण घेतला आणि ती मांजर पावलं टाकत टाकत त्या कचऱ्याच्या ढिगाच्या बाजूनं पुढे जाऊ लागली। ब्राह्मणदेव मनामध्ये विचार करतायत, मुलाला मारत असताना यानं सापाचं रूप घेतलेलं आहे, उंदराला मारत असताना मांजरीचं रूप घेतलेलं आहे आणि आता ही मांजर पुढे चाललेली आहे, म्हणून त्या मांजरीच्या पाठीमागं ब्राह्मणदेव जातात। काही अंतर गेल्याच्या नंतर गायी चरतायत। सरणाऱ्या गायी त्या मांजरीनं पाहिल्या, मांजरीचं रूप सोडून दिलं आणि हिंस्र सिंहाचं रूप घेतलं आणि चरणाऱ्या गायीवरती झडप घातली। गायीच्या कंठाचा चावा त्या हिंस्र सिंहानं पकडला आणि तिचं रक्तप्राशन केलं, तिचा प्राण घेतला। गायीचा प्राण घेत असताना हा ब्राह्मण त्या सिंहाकडे पाहतो। ब्राह्मण मनात भयभीत झालेला आहे, मनात भयभीत होऊन विचार करतोय, आता हा सिंह किती प्राण्यांचा जीव घेतो माहित नाही, म्हणून ब्राह्मणदेव लांबून दुरून पाहतायत। तो सिंह गायीचा प्राण घेतल्याच्या नंतर जंगलाच्या दिशेनं चाललेला आहे। ब्राह्मणदेव त्या सिंहाच्या पाठीमागे जातात, जंगलामध्ये तो सिंह प्रवेश करतो। ब्राह्मणदेव त्याच्या पाठीमागे जातात। सिंहानं पाठीमागून फिरून पाहिलं, ब्राह्मणदेव आपल्या पाठीमागे आलेले आहेत। सिंह थबकला, पाठीमागे फिरला, ब्राह्मणदेव समोर गेले आणि ब्राह्मणदेव हात जोडून त्या सिंहाला विचारतात, सिंहामध्ये जो देव आहे त्या देवाला विचारतात, हे देवा तुम्ही कोण आहात याचं ज्ञान मला नाही, तुम्हाला मी ओळखू शकत नाही, पण मला एक सांगा तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय काय। त्या सिंहाच्या रूपातला जो काळ आहे ना, तो काळ ब्राह्मणदेवाला सांगतो, ब्राह्मणदेवा तुम्ही माझा परिचय करून घेण्याच्या भानगडीत पडू नका, या जगाला ग्रासणारा जो काळ आहे ना, तो काळ म्हणजे मी आहे। ब्राह्मणदेव थोडासा शंकित झाला आणि शंकित होऊन ब्राह्मणदेव त्या सिंहाच्या रूपातल्या काळाला म्हणतो, काळा
तुम्ही काळ असाल, तुम्ही जर यम असाल, तर मला एक सांगा, माझा मृत्यू कशात आहे? मला कशावरून कळेल तुम्ही काळच आहात म्हणून? तो सिंहाच्या रूपातला जो काळ आहे ना, तो काळ ब्राह्मणदेवाला सांगतो, ब्राह्मणदेवा ऐका, मृत्यूचं रहस्य जाणून घेण्यासाठी या जगातला कोणताच व्यक्ती सक्षम नाही. तुम्ही कशाला मृत्यूचं रहस्य जाणून घेता? काय करायचं आहे तुम्हाला मृत्यूचं रहस्य जाणून घेऊन? पण तो जो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण ऐकत नाही, हट्ट धरतो, पुन्हा पुन्हा नमस्कार दंडवत करतो आणि पुन्हा पुन्हा विचारतो, हे यमदेवा मला सांगा, माझा मृत्यू कशात आहे? मला मरण कशानं येणार आहे? मला ज्ञान द्या. तुम्हाला समजतं ना, तुम्हाला कळतं ना, तुम्हाला पुढचं ज्ञान आहे ना, मग मला सांगा. काळानं विचार केला, ब्राह्मणदेव सांगितल्याशिवाय परत जाणार नाहीत. त्या काळानं ब्राह्मणदेवाला सांगितलं, ब्राह्मणदेवा या विश्वातल्या कोणत्याच जीवाला मी मृत्यू दाखवत नाही, म्हणजे मृत्यू कशात आहे हे सांगत नाही, पण ब्राह्मणदेवा तुम्हाला सांगतो, तुमचा जो मृत्यू आहे ना, तो तुमचा मृत्यू एका मगरीच्या हातामध्ये आहे. मगरीच्या दंशानं तुमचा मृत्यू होणार आहे, तुम्हाला मगर खाणार आहे. मगरीच्या हातून मृत्यू ही गोष्ट त्या ब्राह्मणदेवानं जाणली. काळाला वंदन वगैरे केलं. ब्राह्मणदेव परत नगरामध्ये आले, परत घरामध्ये आले. घरामध्ये आले असताना ब्राह्मणदेव मनात विचार करतायत, मी इथं राहतोय, या गावामध्ये राहतोय, पण इथं बाजूला खूप मोठं सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये खूप मगरी राहतात आणि मगरीच्या हातून माझा मृत्यू आहे. मनामध्ये मगरीच्या विषयी भय निर्माण झालं. मगरीच्या हातून माझा मृत्यू आहे, मला मृत्यू आला नाही पाहिजे, मला मरण आलं नाही पाहिजे. ब्राह्मणदेव मनात विचार करतोय आणि ब्राह्मणदेवानं संकल्प केला, निश्चय केला, हे गाव सोडून द्यायचं आणि जिथं मगर राहत नाही, म्हणजे जिथं पिण्याच्या पाण्याची सुद्धा पंचायत आहे, अशा प्रदेशामध्ये निघून जायचं. ब्राह्मणदेवाने आपल्या सर्व कुटुंबाला जमा केलं आणि सर्व साहित्य वगैरे जमा करून ब्राह्मणदेव जिथं मगर राहणार नाही अशा वाळवंटी प्रदेशामध्ये जाण्यासाठी निघाले. मजल दरमजल करता करता वाळवंटी प्रदेशामध्ये ब्राह्मणदेवांचा प्रवेश झाला. तिथं गेल्याच्या नंतर ब्राह्मणदेव एका राजाच्या नगरामध्ये गेलेले आहेत. त्या राजाच्या नगरामध्ये कोणीतरी ब्राह्मणालाही वार्ता राजाला पोहोचली. राजानं ब्राह्मणदेवाचं स्वागत केलं आणि स्वागत करून त्या ब्राह्मणदेवाला राहण्यासाठी वगैरे व्यवस्था केली. ब्राह्मणदेव त्या राजाच्या राज्यामध्ये राहत असताना राजा ब्राह्मणदेवाला म्हणतो, ब्राह्मणदेवा तुम्हाला इथं विधीचे वगैरे जास्त उपक्रम नाहीत, तर तुम्ही माझ्या मुलाला शिकवण्याचं काम करा, माझ्या मुलाला ज्ञान देण्याचं काम करा. राजाचा मुलगा त्या मुलाला शिकवण्यासाठी ब्राह्मणदेवाला ठेवलेला आहे. ब्राह्मणदेव रोज त्या राजाच्या मुलाला शिकवतायत. त्याला अक्षर ओळख करून दिली, त्याला अंक ओळख करून दिली, त्याला संस्कृत भाषेचं ज्ञान करून द्यायला सुरुवात केली. त्याला संस्कृत व्याकरण शिकवलं, मराठी व्याकरण शिकवलं. अगदी वैदिक ग्रंथ संपूर्ण शिकवून झाले, वेदाचं अध्ययन देऊन झालं. त्याचबरोबर शस्त्रविद्या, शास्त्रविद्या आणि धर्मविद्या याचं सुद्धा ज्ञान ब्राह्मणदेवानं त्या राजपुत्राला दिलं. शिकवता शिकवता तो जो राजपुत्र आहे ना, तो राजपुत्र लग्नाच्या वयामध्ये आला, उपवर झाला. आणि मुलगा उपवर झाल्याच्या नंतर पित्याला काळजी असती. अगदी राजपुत्र शिकून शहाणा झालेला आहे, मोठा झालेला आहे, याची जाणीव राजाला झाली. आणि राजा आपल्या मुलाचा विवाह करण्यासाठी सज्ज झाला. दुसऱ्या राजाची मुलगी पाहिली, दोघांचं लग्न ठरलं, तारीख वगैरे काढली गेली, शुभतिथी शुभवार वगैरे शुभ नक्षत्रावरती लग्न करायचं ठरलं. पण राजाचा मुलगा राजाला म्हणतो, पिताश्री माझं जर लग्न तुम्हाला करावं वाटत असेल ना, तर तुम्ही माझ्या गुरूंना म्हणजे ब्राह्मणदेवाला सोबत घेतलं पाहिजे. जर ब्राह्मणदेव लग्नाला नाही आले ना, तर मी बोहल्यावरती उभा राहणार नाही किंवा मी लग्न करणार नाही. आता राजा त्या ब्राह्मणदेवाला विचारतो, पण ब्राह्मणदेव नकार देतात. ब्राह्मणदेव सांगतात, हे राज्य सोडून, अर्थात वाळवंट सोडून मी दुसरीकडे कुठंच येणार नाही. मला पाण्याचं भय वाटतं, पाण्याची भीती वाटते, म्हणून मी कुठंच येणार नाही. राजा ब्राह्मणदेवाला सांगतो, ब्राह्मणदेवा तुम्ही जर नाही आले तर राजकुमार लग्न करण्यासाठी तयार होत नाही, तुम्हाला यावं लागेल. तुमची संपूर्ण व्यवस्था मी करतो, तुमच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. ब्राह्मणदेव कसा बसा तयार झाला. राजानं त्याला आश्वासन दिलं. त्याच्या संरक्षणासाठी 100-200 सैन्य सेपरेट ठेवलं. सशस्त्र सैन्यामध्ये तो ब्राह्मणदेव राजपुत्राच्या लग्नासाठी निघाला. सर्वच लवाजमा चाललेलं आहे. एके ठिकाणी खूप मोठी नदी वाहते, त्या नदीतून पैल तीराला जायचं आहे. ब्राह्मणदेवानं त्या नदीतल्या पाण्याकडे पाहिलं आणि ब्राह्मणदेव राजाला म्हणतो, मी नदी पार करून पैल तीराला येणार नाही.
त्या राजानं सांगितलं, ब्राह्मणदेवा घाबरू नका, तुम्हाला मी मोठ्या नावेमध्ये बसून पैलतीराला नेतो. राजानं त्या ब्राह्मणदेवाला मोठ्या नावेमध्ये बसवलं, पैलतीराला नेलं. आणि पैलतीराला गेल्याच्या नंतर दिवस मावळला असल्या कारणानं नदीच्या पैलतीराच्या वरती मुक्काम पडला. राहुट्या वगैरे दिल्या गेल्या. सर्व सैन्य त्या ठिकाणी थांबलं. ब्राह्मण सुद्धा त्या ठिकाणी थांबला. आणि ऐका, दुसऱ्या दिवशी दिवस उगवल्याबरोबर दुसरा एक राजा त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी आला. सकाळी सकाळी दिवस उगवत असताना नदीमध्ये स्नान केलं, त्या पाण्यामध्ये स्नान केलं, सूर्याला अर्घ्य अर्पण केलं, पाणी अर्पण केलं, नमस्कार वगैरे केला. आणि राजाच्या मनामध्ये सहज विचार आला, आपण जर एखाद्या सत्पात्री ब्राह्मणाला काही दान केलं तर बरं नाही का होणार. म्हणून तो राजा मनात विचार करतो, एखादा सत्पात्री ब्राह्मण जर भेटला ना तर आपण त्याला हत्तीच्या वजना एवढं सोनं दान देऊ. म्हणून त्यानं संकल्प केला, हातामध्ये पाणी घेतलं आणि हत्तीच्या वजना एवढं सोनं दान करण्याचा संकल्प केला. सेवकांना सांगितलं, सत्पात्री ब्राह्मण शोधून आणा. सेवक परिसरातल्या सर्व गावामध्ये गेले, सत्पात्री ब्राह्मणाचा शोध घेऊ लागले, पण सत्पात्री ब्राह्मण कुठं भेटना. शेवटी परत येत असताना या सेवकांना या राजाचा जो चमू आहे तो चमू सैन्य दिसलं. यांना विचारलं, तुमच्याकडे एखादा सत्पात्री ब्राह्मण भेटेल का. त्यांनी सांगितलं, हो, आमच्या राजपुत्राचा जो गुरु आहे ना तो फार सत्पात्री आहे, तुम्ही जर त्याला दान दिलं ना तर ते दान यशस्वी होऊ शकतं. राजाचे जे सेवक आहेत ब्राह्मणदेवाच्या समोर उपस्थित झाले, दंडवत व नमस्कार वगैरे केला. ब्राह्मणदेवाला सेवक म्हणतात, ब्राह्मणदेवा, आमच्या राजाचा संकल्प आहे, हत्तीच्या वजना एवढं सोनं दान द्यायचं आहे. केवळ संकल्प सोडा आणि हत्तीच्या वजना एवढं सोनं दान घ्या. ब्राह्मण त्या सेवकांना सांगतो, तुमचा राजा सोनं दान देणार आहे, पण तुमच्या राजाची सोन्याची मला आवश्यकता नाही. मी नदीच्या पाण्याकडे बिलकुल येणार नाही. मला नदीच्या पाण्याची भीती वाटते, मला त्याचं भय वाटतं. राजाचे जे सेवक आहेत, दुसऱ्या राजाचे सेवक, ते दुसऱ्या राजाचे सेवक ब्राह्मणदेवाला सांगतात, ब्राह्मणदेवा, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला तुमच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वजण आहोत, घाबरू नका. तुम्हाला हत्तीच्या वजना एवढं सोनं भेटणार आहे. दोन तीन वेळेस ब्राह्मणदेवाने नाही म्हणून सांगितलं. सेवकांनी सांगितलं, नाही, तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही चिंता करू नका. आमचा राजा पराक्रमी आहे, तुम्हाला कोणत्याही काळाच्या जबड्यातून काढू शकेल असं सामर्थ्य संपन्न सैन्य आमच्या राजाकडे आहे. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चला. आता ऐका दादा, कधी कधी ज्यावेळेस काळ येतो ना, काळ ज्यावेळेस जवळ येतो ना, त्यावेळेस काळ जवळ आला असताना जीवाच्या मेंदूवरती किंवा बुद्धीवरती भ्रम निर्माण होतो. त्या हत्तीच्या वजनाच्या सोन्याचा भ्रम अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आता केवळ संकल्प सोडून हत्तीच्या वजना एवढं सोनं भेटणार या हेतून, या उद्देशानं मनामध्ये थोडासा लोभ निर्माण झाला. ब्राह्मण नदीच्या पाण्याकडे सुद्धा जायला तयार झाला. ब्राह्मणदेव नदीच्या पाण्याच्या दिशेनं जायला लागले. दोन्ही बाजूनं सैन्य आहे आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ब्राह्मणदेव चालतायत. ब्राह्मणदेव नदीच्या जवळ गेले. नदीच्या जवळ गेल्याच्या नंतर ब्राह्मणदेवाने त्या नदीच्या पाण्याकडे पाहिलं. पाण्याकडे पाहिल्याबरोबर सिंहाच्या रूपात ज्या काळानं त्यांना जाणीव करून दिलती ना, मृत्यूचं ज्ञान दिलतं ना, त्या काळानं पुन्हा एकदा बुद्धीमध्ये ज्ञान करून दिलं आणि त्या ब्राह्मणदेवाला सांगितलं, ब्राह्मणदेवा, याच नदीमध्ये राहणारी जी मगर आहे ना, त्या मगरीच्या हातून तुमचा मृत्यू आहे. समोर पाणी दिसत नाही का तुम्हाला. ब्राह्मणदेव थबकले. पुढे जाणारी पावलं जागेवरती थांबली. ब्राह्मणदेव थांबलेले पाहिल्याच्या नंतर जे सोबत सेवक आहेत ना, ते सेवक म्हणतात, ब्राह्मणदेवा, काळजी करू नका, आमच्या हातात शस्त्र आहेत. केवढी मगर आली आणि केवढं हिंसर श्वापद आलं ना तरी त्याच्याबरोबर 2 हात करण्याचं ताकद आमच्याकडे आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चालत राहा. काळानं जाणीव करून देऊन सुद्धा काळाची जाणीव अंतःकरणात न ठेवता ब्राह्मण सोन्याच्या आशेनं, हत्तीच्या वजना एवढ्या सोन्याच्या आशेनं त्या नदीच्या पाण्याच्या दिशेनं गेला. वाळवंटामध्ये प्रवेश केला. आता पाऊल पाण्यात टाकणार तेवढ्यात पुन्हा एकदा जाणीव झाली, ब्राह्मणदेवा, याच पाण्यात राहणारी मगर, त्या मगरीच्या हातून तुमचा मृत्यू आहे. थोडं पाठीमागं सरका. ब्राह्मणदेवांनी पाण्यात टाकण्यासाठी उचललेला पाय जसाच्या तसा ठेवला. सेवक म्हणतात, ब्राह्मणदेवा, काळजी करू नका, आम्ही पाण्यात सुद्धा तुमच्या सोबत येऊ. पाण्यात पाऊल टाकला. 1 पाऊल 2 पाऊल करता करता समोर जो राजा पाण्यामध्ये उभा राहिलेला आहे त्या राजाच्या दिशेनं चाललेला आहे. त्या राजाच्या हातामध्ये एक कमंडलू आहे, झारी आहे, आणि ती झारी हातात घेऊन तो राजा ब्राह्मणदेवाला बोलवतोय, ब्राह्मणदेवा, या,
तुम्हाला हत्तीच्या वजना एवढं सोनं दान देतो, या ब्राह्मण देवा. केवळ संकल्प सोडायचा आहे, 2 मंत्र म्हणायचे आहेत आणि हत्तीच्या वजना एवढं सोनं घ्यायचं आहे. सोन्याचा मोह नडला. ब्राह्मण देव पावलं टाकता टाकता त्या राजाच्या समोर जाऊन उभा राहिला. राजाच्या समोर जाऊन उभा राहिला असताना ब्राह्मण देवानं हात समोर केला आणि कमंडलूतलं जे पाणी आहे ना ते पाणी हातावरती टाकलं. संकल्पाचा मंत्र सुरू असताना समोरचा जो राजा आहे ना त्या राजानं ब्राह्मण देवाचा हात पकडला आणि हात पकडून समोरचा राजा ब्राह्मण देवाला म्हणतो, काय ब्राह्मण देवा, किती दिवस लपून राहणार, किती दिवस पळपळ करणार, माझ्या भीतीनं कुठं कुठं जाणार. ब्राह्मण देवा ओळखलं की नाही? ब्राह्मण देव म्हणतात, राजा आपण पहिल्यांदाच भेटतोय, तुझी माझी काही पूर्वीची ओळख नाही. तो जो राजा आहे ना तो राजा ब्राह्मण देवाला म्हणतो, ब्राह्मण देवा तुम्हाला मी अनेक वेळेस दर्शन दिलं, अनेक वेळेस भेट दिलं. पाळण्यातल्या मुलाला मारत असताना सापाच्या रूपात मी तुम्हाला दर्शन दिलं, उंदराला मारत असताना मांजरीच्या रूपात मी तुम्हाला दर्शन दिलं, गाईला मारत असताना सिंहाच्या रूपात मी तुम्हाला दर्शन दिलं. ब्राह्मण देवा विसरलात की काय? आठवण करून दिली. ब्राह्मण देवाच्या लक्षात आलं आणि ब्राह्मण देव त्या राजाला म्हणतात, पण हे देवा, हे यमदेवा, मला मृत्यू तर मगरीच्या हातून आहे आणि तुम्ही राजाच्या रूपात आले. तो जो काळ आहे ना राजाच्या रूपातला, तो काळ यम ब्राह्मण देवाला म्हणतो, ब्राह्मण देवा किती तुम्ही मूर्ख आहात. जगातले लोक सगळे तुमच्यासारखेच मूर्ख असतात. त्या मुलाला मारत असताना सापाचं रूप घ्यायला मला जास्त वेळ लागला नाही, सापाचं रूप पालटून मांजरीचं रूप घ्यायला सुद्धा वेळ लागला नाही, आणि मांजरीचं रूप पालटून गायीचा वध करत असताना मला सिंहाचं रूप घ्यायला सुद्धा वेळ लागला नाही. ब्राह्मण देवा मी राजाच्या रूपात आलो तरी तुम्हाला मारण्यासाठी मगरीचं रूप घ्यायला मला किती वेळ लागेल? ऐका दादा, ब्राह्मण देवानं अट्टहास केला, प्रयत्न केला, पण त्या राजाच्या रूपातून मगरीच्या रूपात जाऊन काळानं ब्राह्मण देवाचे पाय पकडले आणि ब्राह्मण देवाला पाण्यात उडत नेलं. ब्राह्मण देवाचा प्राण हरण केला. अनेक प्रकारचे अट्टहास केले, अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण काळाच्या हातून त्याची सुटका होऊ शकली नाही. ना त्याला देशाचा राजा वाचवू शकला, ना त्याला देशाच्या राज्यातला एखादा चौधरी नावाचा अधिकारी वाचवू शकला, त्याला कुणीच वाचवू शकलं नाही. अगदी जन्म देणारे आई वडील जरी असले ना, त्या आई वडील सुद्धा ज्यावेळेस काळाची उडी पडते ना त्यावेळेस वाचवू शकत नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. उडी ज्या क्षणाला जीवाच्या वरती पडते ना त्या क्षणाला अगदी जन्म देणारे आई वडील सुद्धा त्या जीवाला वाचवू शकत नाहीत. ऐका दादा, जन्म देणाऱ्या आईच्या मांडीवरती डोकं असलं आणि तो जीव आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेला असला ना तरी सुद्धा ती आई त्या जीवाचा प्राण वाचवू शकत नाही. अनेक दृष्टांत, अनेक पुराणामधल्या कथा आपल्याला अशा श्रवण करायला भेटतील. आईच्या मांडीवरती डोकं ठेवून असताना सुद्धा त्यांचा प्राण गेला. त्यांचा प्राण जाण्यासाठी त्याला रोखू शकले नाही. ऐका दादा, जटायू नावाचा एक भगवंताचा भक्त आहे.
भगवंताच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आहे। रावणाच्या बरोबर युद्ध केलं, युद्धामध्ये पंख छाटले गेले आणि पंख छाटलेले असताना परमात्मा तिथं आला। परमात्म्यानं आपल्या मांडीवरती डोकं घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि परमात्मा प्रभू श्रीराम त्या जटायूला म्हणतात, जटायू तू माझ्यासाठी किती केलंस, माझ्यासाठी अगदी काळ स्वरूप असणाऱ्या रावणासोबत सुद्धा 2 हात केले। आणि त्या रावणानं तुझा वध केला, त्या रावणानं तुझी हत्या करण्यासाठी प्रयत्न केला। माग, या विश्वातलं तुला काही मागायचं असेल तर माग, मी तुला देईन। हे जटायू तू माझ्यासाठी प्राण द्यायला तयार झालास, मी तुला प्राणाचं दान देतो, माझा संपूर्ण प्राण मी तुला अर्पण करतो। देवाच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं आहे। आई वडिलाचं सोडा, पण आई वडिलाच्या पलीकडं शक्ती संपन्न असणारा तो देव, त्या देवाच्या मांडीवरती डोकं ठेवलं असताना त्या जटायूला देव म्हणतोय, प्रभू श्रीराम म्हणतात, हे जटायू तुला प्राण जर पुन्हा पाहिजे असेल तर माग, पुन्हा तुला पहिली शक्ती पाहिजे असेल तर माग, एका स्पर्शामध्ये तुला मी शक्ती संपन्न करू शकतो, सामर्थ्य संपन्न करू शकतो, पहिल्यासारखाच बलवान करू शकतो, किंबहुना पहिल्यापेक्षा हजारो पटीनं बल मी तुझ्या शरीरामध्ये निर्माण करू शकतो। ऐका दादा, त्या जटायूचे बोल आहेत। तो जटायू परमात्म्याला देवाला म्हणतो, देवा तुम्ही माझ्यासाठी सृष्टीचा नियम मोडू नका, तुम्ही माझ्यासाठी काळाचा नियम मोडू नका। माझं शिर तुमच्या मांडीवरती असलं काय, माझं शिर माझ्या आईच्या मांडीवरती असलं काय, आणि माझं शिर माझ्या वडिलांच्या मांडीवरती असलं काय। तुम्ही शक्ती संपन्न असला काय आणि तुम्ही बिना शक्तीचे असला काय, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण काळाचा जो विधी आहे ना, त्या विधीमध्ये बाधा निर्माण करू नका देवा। तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून प्राण सोडायला सुद्धा सद्भाग्यच लागतं, भाग्यच लागतं। परमात्मा जवळ असताना, म्हणजे जो सगळ्या जगाला जीवन देतो, प्रभू श्रीरामांचं वर्णन करत असताना श्री संत नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे। राम जगाचे जीवन, राम जो आहे ना तो सगळ्या जगाचं जीवन आहे। राम सगळ्या जगाचा निज आत्मा आहे, निज आत्मा असणारा, सगळ्या जगाचं जीवन असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या मांडीवरती डोकं असताना सुद्धा त्या काळानं पाश टाकले। आणि ऐका दादा, त्या काळानं त्या जटायूचा प्राण काढून घेतला। देवाच्या मांडीवरती डोकं असताना देव जर प्राणाला वाचवू शकत नाही, काळाच्या हातून जीवाला सोडवू शकत नाही, तर मग सोडविना तेव्हा माय बाप, तिथं आई वडील कधीच सोडवू शकत नाही। मग या काळाच्या हातून जर जीवाची सुटका व्हायची असेल तर जीवानं काय केलं पाहिजे? काळाच्या हातून जीव सुटू शकत नाही। काळाच्या हातून जीवाला जर सुटायचं असेल ना, तर श्री संत तुकाराम महाराज आपल्या मनाला समजावून सांगतात, मनाला सांगतात, हे मना, तुला जर या काळाचं भय वाटत असेल, काळाची भीती वाटत असेल ना, तर हा काळ ज्याच्यासाठी ग्रासतो, हा काळ ज्याच्यासाठी जीवाला त्रास देतो ना, त्या मायाजाळाचा त्याग कर।